हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कशा आहात तुम्ही? मस्त ना? चला मग आज मी कोणती रेसिपी दाखवणार आहे. आज मी दाखवणार आहे चिकन लॉलीपॉप. तर मी 350 ग्रॅम चिकन घेतलेले आहे. याच्यात 8 पीस बसतात. हे 8 पीस आहे चिकनचे पीस आणि मी स्वच्छ करून धुवून ठेवलेले आहे. तर चला मग आता इंग्रेडियंट्स बघू. फ्रेंड्स, मी आता सगळ्यात आधी मीठ टाकते आहे. स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी तिखट घेतलेला आहे. आपल्या स्वादानुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो. आपण बाइंडिंगसाठी आपल्याला मैदा यूज करायचा आहे. 1 ते 1.5 चमचा मी मैदा टाकलेला आहे. अजून कॉर्नफ्लॉवर दोन्ही यूज करायचं आपल्याला. हे चांगलं म्हणजे असं पीसेस आपल्याला म्हणजे यानी पकड येतं. अजून क्रिस्पीपणा पण वाढतं. याच्यात आपल्याला 1 अंडा टाकायचा आहे. आता सगळं इंग्रेडियंट्स टाकून झालेले आहे. आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं सगळं म्हणजे मसाला लागलेला आहे चिकनला. आता आपल्याला हे ज्युसी होण्यासाठी चिकनमध्ये पूर्ण मसाला पूर्ण ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला मिनिमम अर्धा तास मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. तर आपण अर्धा तास तरी आपण ठेवून देऊ. आपण रॅप करून घ्यायचं. आता हे रॅप करून ठेवलेलं आहे. आता आपण अर्धा तास वेट करायचं आहे. फ्रेंड्स, आता आपलं हे अर्धा तास झालेलं आहे मॅरिनेट करून. आता मी हे रॅप काढून घेते. थोडं मिक्स करून घेते. मी गॅसवर कढई हे तेलाची कढई ठेवली आहे. तेल टाकून झालेलं आहे. हे तळण्यापुरतं आपण तेल जेवढं घ्यायचं तितकं आपण घेतलेलं आहे. तेल तापून झालेलं आहे. आता मी पीस टाकते आहे. चार पीस टाकून झालेले आहे. चांगलं होऊ द्यायचं, नाही तर कच्चं राहील. फ्रेंड्स, आता आपले हे चिकन लॉलीपॉप तळून झालेले आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चांगला तळून झालेला आहे. ही प्लेटमध्ये काढून घेत आहे. आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं आहे की कच्चं राहायला नाही पाहिजे. कच्चं राहता कामा नये. दुसरा बॅच टाकून झालेला आहे. आता याला पण फ्राय होऊ द्यायचं चांगल्याने.
आपले चिकन लॉलीपॉप तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊ. फ्रेंड्स, आपले हे लॉलीपॉप तळून झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे सॉस तयार करायचा आपल्याला. तर याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहे आपल्याला. पहिले मी ब्लॅक पेपर क्रश करून घेतलेला आहे. इथे मी गार्लिक घेतलं आहे, चॉप करून घेतलेलं आहे. 10 ते 15 गार्लिक घेतलेलं आहे आणि चॉप करून ठेवलेलं आहे बारीक. इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे. शेजवान चटणी, अर्धा चमचा तिखट, अजून मीठ स्वादानुसार. तर चला मग आपण सॉस करण्याची तयारी करू. इथे मी पॅनमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे. आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे. आपण सर्वात आधी चॉप केलेलं गार्लिक टाकू. गार्लिक भरपूर पाहिजे याला सॉससाठी चांगलं. गार्लिकमुळे टेस्ट वाढतं. आता गार्लिक चांगलं लाल होऊ द्यायचं आहे. गार्लिक झालेलं आहे. याच्यात आता मी हे चिली सॉस, रेड चिली सॉस टाकते आहे. हे टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, अजून अर्धा चमचा मी सोया सॉस टाकते. तिखट अर्धा चमचा, मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन लॉलीपॉप 2 टाईपचे बनतात. मी हे सॉससोबत बनवत आहे. मला सॉससोबत आवडतं. कोणी ड्राय करतं, चिकन लॉलीपॉप ड्राय करतात, पण मी असे सॉस बनवून करते. यांनी खूप टेस्ट वाढतात, म्हणून मी सॉस म्हणून हे करत आहे. हे ब्लॅक पेपर टाकायचं आहे. हे पण असं स्वादानुसार टाकायचं आहे, आपल्या चवीनुसार. अजून थोडंसं मीठ, कारण की आपण सोया सॉस टाकले आहे तर खूप सॉल्टी होते, म्हणून थोडंसं नावापुरतं आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे. बघा, आपला सॉस चांगला झालेला आहे. आता आपण याच्यात चिकनचे पीसेस टाकू. आता मिक्स करून घ्यायचं चांगलं. तुम्ही अशा टाईपचं सॉस करून पहा. एकदम ज्युसी लागतं आणि खूप छान टेस्ट येते याने. मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं. पुन्हा याच्यात सॉस गेला पाहिजे. एकदम ज्युसी. तुम्ही अशा पद्धतीचं चिकन लॉलीपॉप करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि याच्यासोबत तुम्ही सॉस अशा पद्धतीचा सॉस करून पहा आणि खूपच एकदम बढिया लागतं. तर चला मग फ्रेंड्स, तुम्ही अशा प्रकारे चिकन लॉलीपॉप करत राहा, डिशेस बनवत राहा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक अजून शेअर करत चला. थँक्यू.